नमस्कार, मी शुभंगी शिंदे. नमस्कार, मी शुभंगी शिंदे, राहणार सातारा गडकराडी. म्हणजे मला आज बोलता येते, मला बोलता येत नव्हतं. मी आज चालते आणि बोलते हे सगळं रियालिटी आणि राधिका मॅडम अक्षरशः म्हणजे मला ऑपरेशन सांगितलेलं. माझं लिगामेंट तुटून 2 वर्ष झालं असं डॉक्टरांनी सांगितलेलं आणि ॲक्च्युली लिगामेंट तुटली नव्हती. मला ऑपरेशन सांगितलेलं पण मी ऑपरेशन करू शकत नव्हते. सगळं मॅडमला माहिती आहे, माझी कॅपॅसिटी नव्हती तेवढी. मी 2 वर्ष गाडीवर काढले. माझं वेट एवढं वाढलं आणि त्याच्यानंतर मला अचानक थायरॉइड आणि शुगर झाली. ते पण डॉक्टरांच्या चुकीच्या औषधांमुळे मला स्टेरॉइड गेलं आणि त्याच्यामुळे मला हा आजार झाला आणि त्याच्यामुळे मी जागेवर होते. माझं वेट 170च्या पुढे गेलं होतं. माझा थायरॉइड एवढा झाला होता की माझं अन्ननलिका बंद झाली होती. माझं मेटाबॉलिझम स्टॉप झालेलं. मला चालता कसलंच येत नव्हतं. माझं 18 वर्षाचा मुलगा मला 3 महिने अंघोळ घालत होता आणि आणून झोपवत होता. मला पुण्याच्या डॉक्टरांनी 5 लाखाचं ऑपरेशन सांगितल्यानंतर मी राधिकाला फोन केला. म्हणजे माझं संपले राधिका, आता मी काय करू. तिने डायबोजी आणि ज्यूसची बॉटल आणून दिली. त्याच्या अगोदर मी 2 डॉक्टरांकडे जाऊन आले. त्यांनी पण सांगितलं की तुमची शुगर कमीच होत नाही आहे. दीपांजली अशोक पवार मॅडम 300च्या खाली त्यावेळेस सुद्धा शुगर येत नव्हती. मॅडम म्हणाल्या तुम्ही प्रयत्न करायलाच पाहिजे, तुमची म्हणजे आत्मशक्ती वाढवायला पाहिजे, तर तुम्ही अजून साथ द्याल आम्हाला. माझं काही होत नव्हतं. मी 12 एप्रिलला डायबोजी आणि अमृत ज्यूसचा पहिला डोस घेतला. म्हणजे मी बॉटल बघून फक्त रडत होते. माझा मुलगा म्हणला मावशीने एवढं दिलंय तर तू प्लीज मग मी घेऊन तर बघ, म्हणून मी घेतलं. अक्षरशः मी डायबोजीचा पहिला डोस घेतला त्या दिवशी माझं अन्न नलिकेतून खाली जायला लागलं. माझ्या डोळ्यात सुद्धा खूप ठरका लागत गेला. मी अमृत ज्यूस घेतला. अर्ध्या तासाने मी 15 मिनिटं चालले. हे मला विशेष वाटायला लागलं. मी 15 मिनिटांना माझं सपोर्ट घेता चालले पहिल्या डोसमध्ये. आणि आज माझं 12 किलोमीटर कमी झाले 12 एप्रिल ते आजपर्यंत. आणि आज माझा हा तोच ड्रेस आहे. म्हणजे हा माझा ड्रेस मला खरंच बसत नव्हता. मला खूप विशेष वाटतं. मला माझ्या कॉलनीमध्ये सगळे बघितल्यानंतर म्हणतात की तू काय घेतेस. मी सगळ्यांना सांगते की हे मी घेते म्हणून. आणि खूप थँक्यू.